नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाठीमागील तासाला पाहिलंच आहे की भरती आणि ओहोटी कशी निर्माण होते. भरती आणि ओहोटी तुम्ही प्रत्यक्ष पाहिले असेल. या भरती आणि ओहोटीचे परिणाम किंवा त्याचे प्रकार आपल्याला पाहायचेत. पण तत्पूर्वी भरती आणि ओहोटी ही कशामुळे निर्माण होते याचा तुम्ही अभ्यास केला असेल. या भरती आणि ओहोटीचे प्रकार पाहण्यापूर्वी तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करू देऊ इच्छितो. एक म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गुरुत्वाकर्षणीय बल आणि केंद्रोत्सारी प्रेरणा. याच्यामुळे या भरती आणि ओहोटीच्या संकल्पना निर्माण होतात. आता या तासिकेला काय पाहायचं आपल्याला की भरती आणि ओहोटी यांचे प्रकार पाहायचे. आता भरती आणि ओहोटी यांचे प्रकार पाहताना हे प्रकार कोणकोणते आहेत ते बघूयात आपण. लक्षात, भरती आणि ओहोटीचे प्रकार कोणकोणते आहेत. बघा, भरती आणि ओहोटी कशा प्रकारची होते, त्याचे प्रकार कोणते आहेत याचा आपल्याला या तासिकेला अभ्यास करायचा आहे. आपण भरती आणि ओहोटीचे प्रकार पाहत असताना रोज भरतीच्या वेळा बदलतात, त्याच्या कक्षाही बदलतात. मग याच्यावरून काय होतं तर भरती आणि ओहोटी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळी जाणवते आपल्याला. कधी जास्त असते तर कधी कमी असते. मग त्याला काय म्हणतात बरं. तर सर्वसाधारणपणे काय होतं तर अमावस्येला आणि पौर्णिमेला सर्वात भरती मोठी असते. त्याचं कारण पाहायचं आपल्याला नंतर की का मोठी असते. आणि अष्टमीच्या दिवशी नेहमीपेक्षा ती लहान असते. त्यालाच काय म्हटलं जातं, ज्यावेळी अमावस्या आणि पौर्णिमेला भरती मोठी असते त्याला म्हणतात उधाणाची भरती. आणि अष्टमीच्या दिवशी जी भरती असते ही लहान असते, याला म्हणतात भांगाची भरती किंवा भांगाची ओहोटी. आता उधाणाची भरती ओहोटी याला स्प्रिंग टाईड म्हणतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा ह्या अमावस्या आणि पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे काय होतं तर गुरुत्वाकर्षण बल वाढतं आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. बघा, ही कशी येते ते पाहायचं आहे. हे पहा, या ठिकाणी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की सूर्य आणि चंद्र हे एकाच रेषेत असल्यामुळे सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती प्लस चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि या दोन्हींच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे पाणी जास्त खेचलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी भरती जास्त येते. म्हणजे हे गुरुत्वाकर्षणीय बल. मग आपला नियम कुठला की याच्या विरुद्ध बाजूला कोणती शक्ती, केंद्रोत्सारी शक्ती. आणि या केंद्रोत्सारी बलामुळे इकडेही त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा भरती जास्त येते. मग आता पाणी काही कमी जास्त होत नाही. पाणी जेवढं आहे या संपूर्ण पृथ्वीवर तेवढाच पाण्याचा साठा आहे. मग त्यातलं पाणी इकडं विभागले गेलं म्हणजे कुठे, भरतीकडे. तर इकडं भरती जास्त झालेली, मग ओहोटीला काय होणार, ओहोटी जास्त लागणार. ओहोटीला पाणी समुद्रामध्ये खूप कमी होणार. आतमध्ये समुद्रामध्ये त्याची ओहोटीची पातळी खूप खालावणार, ओहोटीची पातळी वाढणार. भरतीची पातळी वाढली की ओहोटीची पातळीही वाढणार, कारण पाणी तेवढंच आहे. पाणी काही वेगळं भरतीच्या काळामध्ये काय पाणी काही वाढत नाही किंवा काही. त्या संपूर्ण या पृथ्वीवरचा जो पाण्याचा साठा आहे तो पाण्याचा साठा आहे तेवढाच आहे. फक्त तो भरतीच्या काळामध्ये इकडून तिकडं जातो. म्हणजे भरती त्या ठिकाणी भरतीची क्षमता जास्त होते आणि त्याच्या विरुद्ध बाजूलाही केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे भरती होते. मग राहिलं ते बाजूला म्हणजे त्याच्या काटकोनामध्ये काटकोन करणाऱ्या या दिशेला ओहोटी जास्त मोठ्या प्रमाणात लागते. यालाच आपण काय म्हणतो, उधाणाची भरती. उधाण आले, समुद्राला उधाण आलं असं म्हणतो.
यानंतर पहा भांगाची भरती, त्यालाच काय म्हणतो आपण, नीप टाईड. तर या भांगाची भरती किंवा ओहोटी कशामुळे होते, तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरताना, चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो, तो महिन्यातून काय वेळा 2 वेळा पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. महिन्यातून 2 वेळा फक्त बरं का, अष्टमीच्या दिवशी. आणि ही महिन्यातील जी स्थिती आहे ती 2 वेळा म्हणजे कोणते, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. अष्टमीलाच ही स्थिती येते. आणि या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा काय होतात, पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. ज्यामुळे भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येते. त्यामुळे निर्माण झालेली जी पाण्याची पातळी आहे ही कशी पातळी निर्माण होते बघा आता. त्यामुळे नेहमीपेक्षा हे पाणी कमी चढतं. आता भरती ओहोटीपेक्षा कमी सुद्धा उतरतं. कारण काय होतं, चंद्र आणि सूर्य यांचं आकर्षण एक दुसऱ्याच पूरक न होता परस्पर काटकोनात असतं. आणि ही भांगाची भरती ओहोटी. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर बघा या ठिकाणी सूर्य या बाजूला आहे आणि चंद्र, पृथ्वी, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे बरोबर काटकोनात आलेले आहेत. मग याचा परिणाम काय होतो, सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती, या दोन्हीमुळे पाण्याला, भरतीला जो काही वेग आहे हा वेग, भरतीचा वेग कमी राहतो. म्हणजे भरती छोट्या प्रमाणात, भरती कमी प्रमाणात होते. त्याचप्रमाणे ओहोटीसुद्धा कमी प्रमाणात लागली जाते. म्हणजेच ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा, बघा आता ही भांगाची भरती ओहोटी, भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते. भांगाची जी भरती आहे ही सरासरीपेक्षा लहान असते. तर ओहोटी ही सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. तुम्ही म्हणाल ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा कशी मोठी, कारण का, तर भरती ही दोन्हीकडून खेचली जाते, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे दोन्हीकडून खेचली जाते. आणि या दोन्ही शक्तींमुळे त्या ठिकाणी जी ओहोटी लागणारी ही नेहमीच्या सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते, मोठी असते. काय असते, मोठी असते. सरासरीची जी नेहमीची ओहोटी आहे यापेक्षा ओहोटी थोडी जास्त असते, भरती मात्र कमी असते. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं माहिती आहे का तुम्हाला, भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीमध्ये काही फरक पडतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकीच असते, परंतु किनारी भागामध्ये ही कक्षा वाढत जाते. आणि ही वाढत गेल्यानंतर भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात सुमारे किती असते, 100 ते 150 सेंटीमीटर असते. जगभरातील सर्वाधिक कक्षा ही फंडीच्या उपसागरात म्हणजे उत्तर अमेरिकेच्या ईशान्येला आहे आणि कक्षा 1600 सेंटीमीटरपर्यंत असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा पोरबंदर या ठिकाणी आहे. गुजरातमध्ये जे पोरबंदर आहे त्या ठिकाणी ही भरती ओहोटीची कक्षा सर्वात जास्त आहे आणि ती सुमारे किती आहे, तर 1100 सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजे भरती ओहोटीची जी पाण्याची पातळी आहे त्याचा जो फरक काढला जातो त्या फरकालाच काय म्हणतात, भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. मग आपल्या भारतामध्ये कुठं आहे सर्वात जास्त, पोरबंदर या ठिकाणी. किती आहे ती, 1100 सेंटीमीटर एवढी आहे. आता या भरती ओहोटीचे परिणाम काय होतात बघा. भरतीच्या पाण्याबरोबर मासे काय होतात, खाडीत येतात. भरतीचं जे पाणी येतं या भरतीच्या पाण्याबरोबर मासे काय होतात, खाडीत येतात. आणि त्याचा काय होतो फायदा, मासेमारीसाठी होतो. त्याचा फायदा काय होतो आपल्याला, मासेमारीसाठी होतो. बघा, भरती ओहोटीमुळे पाण्याच्या कचऱ्याचा जो निचरा होतो, काय कचरा टाकलेला असतो पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, त्याचा निचरा होतो आणि तो समुद्रकिनारा त्यामुळं स्वच्छ राहतो. बंदरं जी आहेत ही गाळाने भरत नाहीत. बंदरं जी आहेत ही गाळाने काही भरत नाहीत. भरतीच्या वेळेला जहाजं बंदरात आणता येतात. जी जहाजं पाण्यात असतील, भरतीचं पाणी काठापर्यंत आलं की ही जहाजं आपल्याला त्या पाण्यातून कुठं आणता येतात, त्या बंदरामध्ये आणता येतात. भरतीचं पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केलं जातं. म्हणजे मीठ निर्मिती करता येते, कारण मीठ असेल तरच आपल्या जेवणाला रुची येते. जर मीठच नसेल तर भाजी तोंडात घालू वाटणार नाही आपल्याला.
मग मिठासारखं जो मिठाग्र आहे त्या ठिकाणी मिठासारखा पदार्थ आपल्याला ह्या समुद्राच्या पाण्यापासून मिळतो. म्हणजे मीठ तयार केलं जातं या भरतीच्या पाण्यापासून. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे आपल्याला वीजसुद्धा निर्माण करता येते. विजेवर एवढा लोड येतोय, पण नवीन प्रक्रियेद्वारे किंवा नवीन यंत्र बसवल्यानंतर ही जी भरती ओहोटीची निरंतर प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमुळे काय होतं, आपल्याला वीज निर्माण करता येते. या भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. परंतु दुसरी खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला या भरती ओहोटीचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे? तर काही काही हौशी पर्यटक असतात आणि ते काय करतात, समुद्रात गेल्यानंतर पोहण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांनी याच्या अगोदर त्याचा अभ्यास केला पाहिजे की आपण या समुद्रकिनाऱ्याला पोहतोय खरं, पण हा समुद्रकिनारा सुरक्षित आहे का? त्यानंतर या समुद्रकिनारी भरतीची वेळ किती आहे, सध्या त्या ठिकाणी भरती चालू आहे की ओहोटी चालू आहे, याचं निरीक्षण केलं पाहिजे. नाहीतर काय होतं, वेळेचा आपल्याला अंदाज नसतो आणि आपण त्या विचाराच्या क्षमतेतही नसतो. आपल्यामध्ये वेगळाच उत्साह संचारत असतो. मग अशा वेळी काय करतो आपण, मित्र चाललाय म्हणून आपणही पोहायला जातो. पण तसं करणं फार चुकीचं आहे. याचा परिणाम काय होतो, तर अपघात होऊ शकतो. समुद्रात खोल पाण्यात गेल्यानंतर तो बुडू शकते व्यक्ती. म्हणजे हे होऊ नये म्हणून आपण त्या भरती ओहोटीच्या पाण्याचा अंदाज घेतला पाहिजे. अतिउत्साहीपणा टाळला पाहिजेत. नाहीतर तुम्ही पाहत असाल, फॅमिली गेली, काही काही सुशिक्षित फॅमिली स्वतःला उच्चभ्रू समजतात आणि काय करतात, तर चुकीच्या गोष्टी करतात, तारतम्य बाळगत नाहीत. त्या भरतीच्या पाण्याच्या खूप आतपर्यंत जातात. सेल्फी घेण्याच्या मोहामध्ये, किंवा ते एखादं जहाज असेल, होडी असेल, नाव असेल, तर त्याच्यामध्ये किंवा जेटकी असेल त्याच्यामध्ये बसले जातात आणि ह्या सेल्फी घेण्याच्या नादामध्ये त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ते पडतात. प्रसंगी पोहता येत नसतं किंवा पोहता येत असलं तरी त्यावेळी ती स्थिती नसते आणि त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू होऊ शकतो. म्हणजे हा जो काही अपघात आहे, हा अपघात टाळायचा असेल तर समुद्राच्या किनारी जाताना तारतम्य बाळगलं पाहिजे. विचार केला पाहिजे की आपण उत्साहाच्या भरात काय करतोय नेमकं. समुद्राच्या पाण्यामध्ये जाताना फार विचार करणं महत्त्वाचं आहे आणि त्यावेळी प्रकृतीच्या या निसर्गाच्या पुढे माणूस हतबल होऊन जातो, काही करू शकत नाही. मग सर्वात महत्त्वाचा काय आहे, माणसाने त्यावेळीमध्ये विचार केला पाहिजे. त्याची विचारशक्ती जागृत झाली पाहिजे की भरतीचा काळ आहे की ओहोटीचा काळ आहे. त्यानंतर मित्रांच्या सांगण्यानुसार हुल्लडबाजी करता कामा नये. खूप हुल्लडबाजी केली जाते, तर त्या ठिकाणी हुल्लडबाजी करता कामा नये. त्याचप्रमाणे एखाद्या किल्ल्याच्या कड्यावर जातात, सेल्फी काढायचा प्रयत्न करतात, कड्यावरून पडतात आणि पुढं काय होतं हे तुम्हालाही माहिती. म्हणजे हा उत्साह काय कामाचा. यासाठी काय केलं पाहिजे, तर समुद्रात जाताना त्या भरती ओहोटीचा अंदाज घेतला पाहिजे आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुरक्षितपणे त्या ठिकाणी पर्यटन व्हावं याची काळजी घेतली पाहिजे. भरती ओहोटीमुळे काय होतं, तर तीव्राची वनं असतात किंवा किनारी भागातील जैवविविधता इत्यादीची विकास आणि जतन होतं. या भरती ओहोटीच्या पाण्यामुळे काय होतं, तीव्राची वनं असतात, त्यांना आपोआपच पाणी मिळते आणि त्या ठिकाणी ती वनं व्यवस्थित जोपासली जातात. आणि किनारी भागामध्ये काही जैवविविधता आहे. तुम्ही पाहिलं असेल, समुद्राच्या किनाऱ्यांमध्ये काही ठिकाणी काही वेळा विशिष्ट काळामध्ये, तुम्ही टी व्हीलाही पाहिलं असेल की काही विशिष्ट काळामध्ये समुद्रातले जलचर, म्हणजे ज्याला आपण कासव म्हणतो, ते कासव काय करतात, तर आपलं प्रजनन करण्यासाठी समुद्राच्या तटावर येतात, म्हणजेच काठावर येतात आणि त्या ठिकाणी आपले प्रजनन करतात. आपली पिलं त्या ठिकाणी काय करतात, पिलांना जन्म देतात आणि पिलांना जन्म दिल्यानंतर ते पुन्हा समुद्रात निघून जातात. त्या ठिकाणी त्या पिलांचं संगोपन होतं. म्हणजे हे समुद्री जीव जे आहेत, ही जैवविविधता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, शिंपले, समुद्रातले वेगवेगळ्या प्रकारचे जीव हे त्या काठावर येतात
समुद्राच्या किनारी येतात आणि यांचं काय होतं, विकास आणि जतन होतं. अशा असंख्य जाती आहेत. आपल्याला प्रामुख्याने या भरतीच्या पाण्याबरोबर हे जैवविविधता जी आहे ही आपल्याला टिकवायची, त्यांची शृंखला टिकवायची, त्यांची साखळी टिकवायची आणि या पर्यावरणाचं रक्षण करायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पर्यावरणामध्ये आपण जगतो आहोत त्याचं रक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळे साथी येऊ लागलेले आहेत. या कोरोनासारख्या महाभयानक साथी येऊ घातलेल्या आहेत. वेगवेगळे व्हायरस येऊ लागलेले आहेत. का? तर आपण पर्यावरणाकडे लक्ष देणं या निमित्ताने फार महत्त्वाचं आहे आणि ती आपली प्रमुख जबाबदारी आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली प्रामुख्याने फार मोठी जबाबदारी आहे. आणि इथून पुढील काळामध्ये सुद्धा वृक्षांचं संवर्धन करणे, त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण करणे, जैवविविधता जी आहे ही जैवविविधता टिकवणं, यांची साखळी जी आहे, शृंखला जी आहे ही टिकवणं फार महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे खूप पाईक आहोत. या नैसर्गिक साधनसामुग्रीचे आपण काय आहोत, पाईक आहोत आणि आपल्याला ती सांभाळली पाहिजे. आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या तासाला बघूयात की भरतीची वेळ रोजच्या रोज कशी बदलते, या भरतीमुळे आपल्याला काय काय होतं किंवा या भरतीचा परिणाम कसा होतो, त्याचप्रमाणे भरतीच्या लाटा कशा तयार होतात हे आपल्याला त्यानंतर लाटेची रचना कशी आहे हेही आपल्याला पाहायचे. आपण या ठिकाणी आज थांबूयात. पुढच्या तासाला याचा पुढचा भाग पाहूयात. धन्यवाद.